नमस्कार. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये समांतरभुज चौकोनाचे गुणोत्तर यावर TIT 2017ला प्रश्न पडला होता. बघा प्रश्न काय म्हटले, समांतरभुज चौकोनाचे दोन लगतचे कोन 4:5 या गुणोत्तरात आहेत, तर लहान कोणाचे माप किती? आता हे काढण्यासाठी सगळ्यात सोपी ट्रिक आहे. आपल्याला माहित आहे समांतरभुज चौकोनाचे दोन कोनांचे माप असते ते किती असते, 180 अंश. दोन कोणांचे माप किती असणार आहे, दोन लगतचे कोण असतात त्यांचे माप असते ते किती असते, 180 अंश असते. एकशे 180 अंश असते. आता पहा, टोटल समांतरभुज चौकोनाच्या चारही कोणांची जी बेरीज असते ती 360 असते, तर दोन लगतच्या कोणांची बेरीज 180 असते. मग आपण एका कोणाला, आता किती गुणोत्तर आहे, 4:5 हे गुणोत्तर आहे, म्हणून पहिला कोण आहे तो किती असणार आहे, एक कोण आहे तो 4x असणार आहे, तर दुसरा किती असणार आहे, 5x असणार आहे. 5x असणार आहे. म्हणून काय करायचं आहे, आता आपण जे 4x आहे आणि 5x आहे या दोघांची बेरीज करायची आहे. म्हणजेच काय, 4x अधिक 5x बरोबर. आता आपलं उत्तर किती असणार आहे, दोन लगतच्या कोणांची बेरीज 180 अंश असल्यामुळे 180 अंश असणार आहे. आता ह्या दोघांची बेरीज केल्या असता काय येतं, आपलं 9x हे उत्तर येतं. तर 180 अंश बरोबर चिन्हाच्या पलीकडे राहतं. आता इकडं काय राहणार, x राहणार. ह्यांच्या दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं, 9x मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, ते इकडं काय होणार आहे, तर भागाकार होणार आहे. x तिथंच राहणार आणि 9 आहे तो इकडे छेदामध्ये येणार. मग 9 एक्के 9 आणि 9 दोन्ही 18, उरलेला 0 आहे असा घेतला. म्हणजे x माप किती आलेलं आहे, आपलं 20 अंश आलेलं आहे. x माप किती आहे, 20 अंश आहे. आता बघा, जे आपलं x आहे, आता मग किती म्हटलेलं आपण, पहिला आहे ते 4x म्हटलंय, म्हणून काय केलं, 4x बरोबर 4 गुणिले 20 केलं. म्हणजे किती येणार आहे आपलं, हे 4 दुनी 8 म्हणजे 80 अंश येणार आहे. तर 5x आहे त्याचं किती येणार आपलं, 5 गुणिले 20 बरोबर 100 अंश येणार आहे. आणि प्रश्नात काय म्हटलंय, लहान कोणाचे माप किती, काय म्हटलेलं आहे, लहान कोणाचे माप किती असं विचारलेलं आहे. आणि मग या दोन्हीमध्ये लहान कोण कुठला आहे, 4x आहे, म्हणजेच 80 अंश आपलं काय असणार आहे, तो उत्तर असणार आहे 80 अंश. म्हणून ऑप्शन ए काय असणार आहे, आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन ए बरोबर असणार आहे. मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला समजलाय असं मी गृहीत धरतो. समजला नसेल तर व्हिडिओ पुन्हा बॅक घ्या, पुन्हा एकदा बघा. आणि आता आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. असेच मी 5 प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. हे प्रश्न तुम्ही पहा आणि तुम्हाला याचं उत्तर निघतं का हे पहा. बघा काय म्हटलेलं आहे ह्या प्रश्नामध्ये, पॉज करायचा आहे, याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे किंवा लिहून घ्यायचा आहे आणि तुम्ही प्रश्न सोडवून बघायचे आहे. आता दोन लगतचे कोण किती आहेत, एका समांतरभुज चौकोनाचे दोन लगतचे कोण 3:7 या गुणोत्तरात आहेत, तर लहान कोणाचे माप किती असा प्रश्न विचारलेला आहे. तर आता बघा, दोन लगतच्या कोणांची बेरीज किती असणार आहे, 180 अंश असणार आहे. दोन लगतचे कोणांची बेरीज 180 अंश असणार आहे. तर एक कोण आहे तो किती असणार आहे, 3x असणार आहे. दुसरा किती असणार आहे, 7x असणार आहे. तर आता काय करणार, या दोघांची आपण बेरीज करायची आहे. 3x अधिक 7x बरोबर किती येतं आपलं, 180 अंश येतं. आता 3 आणि 7 किती होणार आहे, 10x होणार आहे. दुसऱ्या बाजूला 180 अंश राहिलं. आता या दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं, म्हणून काय करणार, x बरोबर 180/10 आणि ह्या शून्याला 0 गेलं, म्हणून आपलं उत्तर किती येणार, x बरोबर 18 हे उत्तर येणार आहे, 18 अंश. आता बघा काय राहिली पायरी आपली, 3x म्हणजे किती असणार आपलं, आता मग 3 गुणिले 18 बरोबर किती येते, 8 त्रिक 24, 3 एके 3, 5
5 म्हणजे 54 अंश असणार आहे लहान कोणाचं. आणि दुसरा आहे ते 7x आहे म्हणून किती असणार 7 गुणिले 18 म्हणजे 7 8 56. चला 5 7 1 7 आणि 5 किती झालं 12 म्हणजे 126 असणार आहे. या दोघांची बेरीज बघा किती असते 126 आणि 54 ची बेरीज बघा किती होते 180 येतं का. 6 आणि 4 किती 10. हातच्याला 1 12 आणि 1 13 13 आणि 5 किती होणार आहे 12 आणि 4 16 17 18 होणार आहे म्हणजे 180 अंश उत्तर येतं. आता काय म्हटलेलं आहे लहान कोणाचे माप किती विचारले लहान कोणाचे माप विचारलेलं आहे. आता मग तुम्ही सांगू शकताय लहान कोणाचे माप किती असणार आहे आपलं तर 54 असणार आहे. ऑप्शन मध्ये आहे का बघा 54. ऑप्शन पर्याय ए हा काय आहे 54 उत्तर असणारा आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. तुम्ही हे प्रश्न सोडवून पाहायचे आहेत आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. TIT 2025 साठी लागणारे सर्व अभ्यासक्रमाचे व्हिडिओज मी या चॅनलवर टाकत आहे. बघा या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे एका समांतर भुज काय आहे एक समांतर भुज चौकोन आहे आणि त्याच्या दोन लगतच्या कोण किती आहेत 2:7 या गुणोत्तरात आहेत. मोठ्या कोणाचे माप किती. आता मग दोन लगतच्या कोणांच्या मापाची बेरीज किती लगतच्या कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश. मग काय करणार आपण पहिला आहे तो किती असणार आहे 2x असणार आहे आणि दुसरा किती असणार आहे 7x असणार आहे. किती 7x असणार आहे. पुढं काय करणार आता आपण या दोघांचा गुणाकार 2x अधिक 7x बरोबर 180 अंश. आता या 2 आणि 7चं बेरीज किती होणार 8 9x होणार आणि इकडे 180 अंश आणि 180 अंश इकडे छेदात 9 होणार इकडे बरोबर चिन्हाच्या पलीकडे x राहणार म्हणजे x बरोबर किती 20 येणार. परत 9 दुने 18 उरलेला 0 वर घेतला म्हणजे 20 अंश असणार. आता बघा 20 अंश म्हटल्यावर काय झालं बघा आपलं किती आलतं आता हे काय केलं दोन लगतच्या कोणांची लगत व्यवस्थित काढतो जरा दोन लगतच्या कोणांची बेरीज बरोबर 180 अंश. पहिला आहे तो कुठला असणार आहे पहिला 2x असणार दुसरा 7x असणार म्हणजे आता ह्या दोघांची काय होणार बेरीज होणार 7x बरोबर 180 अंश मग 9x इकडे 180 अंश म्हणजे x इकडे राहणार इकडे 180 छेद 9 होणार 9 1 9 9 दुने 18 0 0 x बरोबर 20 होणार म्हणजे काय होणार आता इकडं ह्या 2x सोबत काय करायचं आहे आपल्याला गुणायचं आहे म्हणजे 2 गुणिले 20 बरोबर किती 40 आणि इकडं काय होणार 7 गुणिले 7x आहे म्हणजे 7 गुणिले 20 बरोबर 7 दुने 14 आणि हे किती होणार 140 होणार वरचा एक शून्य घेतल्यावर. मग आता काय विचारलंय प्रश्न एका समांतरभुज चौकोनाचे दोन लगतचे कोन 2:7 या गुणोत्तरात आहेत तर मोठ्या कोणाचे माप आणि मोठ्या कोणाचे माप किती आले आपलं 140 अंश आले म्हणून ऑप्शन ए काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. बघा पुढचा प्रश्न काय म्हटलेला आहे ह्या प्रश्नामध्ये
एका समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन 5:4 या गुणोत्तरात आहेत. मोठ्या कोनाचे माप किती? आता सिंपल एकदम फास्ट करायचं. आपल्याला माहित आहे दोन लगतच्या कोनांचं बेरीज किती आहे? 180 अंश. इकडे 5x घेणार अधिक इकडे 4x घेणार अधिक इकडे 180 अंश घेणार. आता काय करणार? 5 आणि 4 9x बरोबर 180 आणि इकडे x इकडे 180/9 इथं 20 येणार. आपल्याला आता पाठच झालंय. आता काय करणार आपण? डायरेक्ट किती? 5x म्हटलंय. 5x म्हणजे मोठा आहे म्हणजे 5 गुणिले 20 आणि 20 100 आणि म्हणून आपलं उत्तर किती येणार? 100 अंश सेल्सिअस असं उत्तर. सॉरी सेल्सिअस म्हणतो. 100 अंश हे कोणाचं माप आपलं असणार आहे. ऑप्शन बी हे आपलं काय आहे? बरोबर उत्तर येते येणार आहे. बघा काय म्हटलं ह्या प्रश्नामध्ये पण आता असं जलद तुम्ही काढू शकता. ज्यावेळी तुम्हाला सराव होईल, जास्त गणित रोजचे सोडवून पाहिला तर तुम्हाला सराव होईल. आपल्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओज पहा, तुम्हाला TITची परिपूर्ण तयारी होऊन जाईल. बघा काय म्हटलंय? चौकोनाचे दोन लगतचे कोन 6:3 या गुणोत्तरात आहेत. काय म्हटलंय? 6. आता मी डायरेक्ट 6x अधिक 3x बरोबर 180 अंश असं घेणार. 6 आणि 3 9x मग 180/9. सॉरी आता डायरेक्टच करण्यापेक्षा काय करतो? एक पायरी जातो. x बरोबर 180/9 आणि परत आपलं x बरोबर किती उत्तर आलं? 20 उत्तर आलं. आणि आता मग 6x म्हटल्यावर किती असणार आहे? 6 गुणिले 20 असणार आणि 20 सक्क म्हणजे 6 दुने 12 120 असतं. तर 3x म्हणजे किती? 3 गुणिले 20 आणि 3 गुणिले 20 किती? 60 उत्तर असणार आहे. आता कुठल्या कोणाचं विचारले? लहान कोणाचे माप विचारले. लहान कोणाचे आणि लहान कोणाचे माप किती असणार आहे? 60 अंश असणार आहे. म्हणून आपलं ऑप्शन ए काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन ए काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन ए बरोबर उत्तर असणार आहे. पुढच्या बघा काय म्हटले आता इथं ह्या प्रश्नामध्ये एका समांतरभुज चौकोनाचे दोन लगतचे कोन 11:7 या गुणोत्तरात आहेत. लहान कोन किती अंशाचा? डायरेक्ट करतो आता. 11x अधिक 7x बरोबर 180. आता काय होणार? 7 आणि 11 किती? 7 आणि 11 म्हणजे 18x होणार आणि इकडे 180 अंश असणार. आता इकडे x राहणार, इकडे 180/18. 18 एके 18 आणि 18 एके 18 हे 0 म्हणजे x बरोबर आपलं 10 अंश आलं. आता काय करणार? ह्या साईडला 11x म्हणजे 11 गुणिले 10 करणार बरोबर 110 उत्तर येते. तर 7x बरोबर 7 गुणिले 10 बरोबर 70 अंश येणार आहे. आता की लहान कोण किती अंशाचा विचारलेला आहे, तर लहान कोण किती अंशाचा असणार आहे? आपलं 70 अंशाचा असणार आहे. लहान कोण 70 अंशाचा असणार आहे. मित्रो इथपर्यंत तुम्हाला समजले? तर अशाच पद्धतीचे मी रोज व्हिडिओ घेऊन येत असतो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करायचंच आहे आणि कमेंटमध्ये तुम्हाला कोणत्या टॉपिकवरचे विषय पाहिजेत हे मला सांगायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.